ही फोन करते म्हणजे नक्कीच तो लाला मेला असणार. लालाचं बघेन मी काहीतरी, पण या मुलाचं लवकर काहीतरी करायला पाहिजे. काही झालं तरी हा पोलीस स्टेशनला पोचता कामा नये. एक मिनिट. ए चल रे, तुला पोलीस स्टेशनला यावं लागेल. स्केचवाला आलाय. आणि ऐका ना साहेब, आज येणं एकदाच काय ते मिटवून टाका. हा चल. मॅडम बस. काय झालं? त्रास होतोय का? मगासपर्यंत नव्हता होत, आता जरा व्हायला लागलाय. ते उन्हात ना आली ना, त्याच्यामुळे होते. ठीक आहे. यांना सांग, तू देवी सिंग दिसायला कसा होता? लय डेंजर होता. अरे याच्या पलीकडे काहीतरी सांग. त्याचं नाक, डोळे, केस कसे होते ते सांग त्यांना. त्याचं नाक आहे ना असं सरळ होतं, कपाळ असं सपाट होतं, सपाट. केस असे जास्त मोठे नव्हते, माझे एवढेच होते. आणि डोळे काय? अरे डोळ्यांचं काय? पाणी द्या लवकर. पाणी पी. शिगरे, हे अटॅक आला वाटतं. आपल्याला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. चला घ्या. मॅडम, हॉस्पिटल चालू गेलाय, तिथं जाईपर्यंत उशीर होईल. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला लागेल. त्या स्केचवाल्याने स्केच काढला असेल तर माझं सगळं संपलं. मला आता इथून बोजा बिस्तारा गुंडाळून लवकरच निघावं लागेल, नाहीतर ती दिव्या मला सोडणार नाही. चल 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 देवी सिंग, या गावातला मुक्काम कायमचा संपला तुझ्यासाठी. चल. दिव्या. हा हॅलो. हॅलो डॉक्टर, माझ्याकडे आलेला एका साक्षीदाराला अटॅक आलाय. मला कळत नाही मी काय करू. तुम्ही पटकन या ना इकडे. एक काम करा, तुम्ही त्याला रिसॉर्टवर घेऊन या. मी तोपर्यंत बाकीची तयारी करून ठेवतो. आपल्याला काही करून त्याचा जीव वाचवला पाहिजे. तुम्ही लवकर या, मी वाट बघतोय. हो.
इथे इथे झोपा. डॉक्टर याला काही करून वाचवा, हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मी आहे, मी त्यांना बघतो, तुम्ही शांत व्हा. डिंपल, सलाईन आण. सलाईनचं स्टँडर्ड माझं सगळं साहित्य घेऊन या. वय कोणाच्या नावाने? देवी. बाटली कोणी फोडली? होय, तिथं लफडा नाही पाहिजे. हो, तू शांत हो. हो हो, मीच वाचवणार आहे तुला. हो, शांत हो, शांत हो. हो 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 हो. हो हो हो, मीच देव माणूस मीच आहे, तुला वाचवणार आहे मीच. शांत हो, शांत हो. शिगरे, याचा हात पकडा. तपासत नाही मला. डिंपल, लवकर ये. डॉक्टर डॉक्टर याला काय झालं? हा बोलत का नाहीये? आय एम सॉरी मॅडम, मी त्याला वाचवू नाही शकलो. व्हॉट? मला कळतं तुम्हाला वाईट वाटतंय, म्हणजे कोणीही गेल्यानंतर वाईट वाटणारच. हा पोलीस स्टेशनला काय करत होता? हा एकमेव साक्षीदार होता ज्याने त्या देवी सिंगला पाहिलेलं. याच्याकडून माहिती घेऊन त्या देवी सिंगचं स्केच काढण्यासाठी याला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं होतं. ओ, मग झालं स्केच पूर्ण? नाही, स्केच पूर्ण व्हायच्या आधीच. मी समजू शकतो. शेवटी देवाच्या इच्छेपुढे कोणाचं काय चालणार? नाही, हे देवाचं नाही, त्या देवी सिंगचं काम आहे. मला खात्री आहे की या मुलाला अटॅक आला नाहीये, त्याचा खून झाला आणि तो देवी सिंगने केलाय. माझ्याकडे एकमेव साक्षीदार होता, वो भी मेरे हाथ से चला गया. शिखरे, बॉडी पोस्टमॉर्टमला घेऊन जा आणि याच्या घरी कळवा. हो मॅडम. देवी सिंग अगं माझा नवरा नाही तर मला करमत नाही ग. जाऊ दे मरू दे, आता मी बी संन्यास घेऊन टाकते. त्यो घेऊन काय करणार आहेस ग तू? मोठी आली संन्यास घेणारी. तुझा नवरा आज रातच्या पासून नाही ना आला तर तू म्हणशील ते हरीण मी.
अगं उडत्या पाखराची पिस मोजते मी, त्याचं गुण मला चांगलंच माहिती आहेत. वंदी अक्का, अक्का रडू नका, दादा नक्की परत येत्याल. तू ग बस, तू तर काय बी बोलू नकोस मला. तूच काहीतरी लिंबू बिंबू फिरवला असेल माझ्या नवऱ्यावर. असं संन्यास बिन्यास घ्यायचं कधी त्याच्यात ध्यानी मनी बी नव्हतं. मला बोलला असता तसं त्यो. वाडा पाहिजे ना समजा, म्हणूनच तुम्ही जादूटोना केला काहीतरी माझ्या नवऱ्यावर. अगं अक्का, काहीतरीच काय बोलते तू ही? बरोबर बोलते मी. काय माहिती संन्यास घेऊन गेलाय कुठं, का तुम्ही नवरा बायकोनी म्हणून काटा काढला त्याचा. अगं वंदे, तुझ्या जिबाला काय हाडबीड आहे का नाही? का देवाने तोंड दिलंय म्हणून काय बी बोलतीस वय? तुझा नवरा काय बोळ्यान दूध पितो का ग? ती ही दोघं त्याचा काटा काढायला. मामा आलं तर मामा आलं, ते मामा आलं, मामा आलं, मामा आलं. काय हो, कुठे गेला आता तुम्ही? हा, काय लाज लज्जा आहे का नाही तुम्हाला? एवढ्या देखण्या बायकोला एकटं सोडून कोणतरी जातं का संन्यास घ्यायला? काय वाटतं का नाही तुमच्या जीवाला? संन्यास? मी कशाला संन्यास घेऊ? अगं मी तर रातच्या पावसावर येईल म्हणलं होतं, तो तर आत्ताच आला. मोठा गेला होता संन्यास घ्यायला. आपण मी कशाला संन्यास घेऊ? कोणी सांगितलं तुम्हाला मी संन्यास घ्यायला गेलोय म्हणून? हे काय, ही डिंपल बोलली? तुम्हीच तिला सांगून गेलं होतं ना? नाही, मी तर सकाळीच लवकर बाहेर पडलो होतो. गावाकडे जाणारी गाडी मिळाली, खर्चीचे पैसे वाचणार म्हणून घरी गेलो आणि कापड घेऊन आलो. आता महिनाभर राहायचं म्हटलं कापड नको देऊ. मला असं वाटतंय मला ना सपन पडलं असणार आहे. तरी म्हटलं आमचे मामा एवढं देखणे आत्याला कसं सोडून जातील. अगं तुझ्या सपनाला लागली आग तुझ्या. अगं काय अक्कल बिकल आहे का नाही तुला? अटॅक घेऊन मेले असते ना मी. सपन पडलं म्हणते सपन. वंदे, ती पोलीस कशाला इकडे आले ते? का मला हुडकायला पोलीस बोलले ते? नाही, ते हॉटेलमध्ये कामाला पोरगा येणार होता ना, तो अटॅकनं मेला. हा, असं कसं केलं? मी तर त्याला काल कामावर ठेवलं होतं, आजपासून कामावर ये पण म्हटलं होतं. गेलं माझं कमिशन. आता तुझी झाली तरकट तुझी. त्या पोराचा जीव गेलाय त्याचं काय नाही, आणि तुला कमिशनचं पडलंय वय रे? तुला काय पैशात काय पुरायचं आहे का? माणसापेक्षा तुला पैसा महत्वाचा आहे. अरे माणसाच्या जीवावर उठलायस तू. हॅलो हॅलो हॅलो. अगं रवीने ही तर गाडी वाढत पंक्चर झाली, उस्मानकडे टाकली बनवायला. बघ इकडे. ए बाजा, तुझंच ऐकतोय रवीने. बाजा बाजा. अरे तू इकडेच वय, अख्ख्या गावात शोधतोय तुला. चल हे मांडीवर घे, चल जाऊया. अरे कुठं जायचंय? कुठं म्हणजे गाव सोडून जायचंय ना. म्या सकाळ सकाळी 5ची वडली का? अरे काय झालंय गाव सोडून जायला? काय झालंय म्हणजे आता आपल्या दोघांचा नंबर आहे. तुला जर जगायचं असेल ना, तू बस, चल जाऊया. जगायचं असेल म्हणजे मला कोण हात लावणार आहे? कुणाची हिंमत आहे मला हात लावायचे? नाही त्याला जाग्यावर गपगार केला का नाही, बजाबापू नाव नाही लावणार एका बुकीतच. तू एक बुक्की देईपर्यंत आहे ना, तुझी पायली भरून जाईल तरी तुला कळणार नाही. त्यो पोरगा माहितीये ना, त्यो आपल्याला भेटला होता बघ. हा, तो हॉटेलवाला देवी सिंग बद्दल सांगत होता. ते गेलो. काय मेलं? ते मेलं? होय. असं कसं मेलं? त्याचा बी खून झाला काय? खून झाला बी आणि नाही बी. ए माकडा,
अरे नीट सांग की जरा, सूद गेल्यावर कशाला वागतेस? झाला बी नाही बी झाला, काय झालंय ते नीट सांग मला. अरे मी ऐकलंय तो पोलीस स्टेशनला गेला होता की नाही, तेव्हा तो देवी सिंग बद्दल सांगत होता. तेव्हा त्याला अचानक अटॅक आला आणि डॉक्टरांकडे नेलं आणि तो मेला. अरे असं कसं? म्हणजे देवी सिंग बद्दल सांगतानाच त्याला पोलिसांसमोर अटॅक आला, असं कसं? ते आता पोलिसांनी पण कळणं झालंय. पोलिसांना वाटतंय की याच्या मागे बी देवी सिंगचा हात असणार. काय लागा, तो नुसता माणूस मारतोय आणि कुणाला कळत बी नाही. एकमेव साक्षीदार होता, तो बी गेला. मला तर लय भ्या वाटते. ए तुला बिहायला काय झालं रे? काय कारण आहे म्हणजे? त्या दिव्या मॅडमनी आपली मदत घेतली होती, हे जर का त्याला कळलं ना तर आपल्या दोघांची विकेट फिक्स आहे. ए नाम्या, तू काय घाबरू नकोस. तुला कोणी बी काय बी करत नाही बघ. मी त्याच्यात आहे का नाही, आणि गाव सोडून जायची काय बी गरज नाही बघ. तू फक्त कुठं कधी कोण काय करते ह्याच्याकडे उघड्या डोळ्यानं ध्यान ठेव. आणि तुला जर का काय डाऊट आला का नाही, मला फक्त हाक मार. नाही त्याला जाग्यावर जमिनीत गाठला का नाही तर बजाबापू नाव नाही लावणार. हा फुकीतच. बजा लगा लय बरं वाटलं बघ आता. हा लय घाबरलो होतो बघ, आता बरं वाटत. मी येऊ का? अरे तिकडनं कुठं चाललाय? अरे उधारी बाकी ती घेऊन येतो, खालच्या अंगाने जातो. नाही नाही नाही, तो देवी सिंग फक्त मला एकदा गावला पाहिजे. त्याला चिंबिवणार म्हणजे चिंबिवणारच, एका पुकीतच. काय बाया मोडद्याने जेवणात घातलंय, ते पोट नुसतं फुल झालंय. अगं आहे, जेवणच इतकं भारी होतं ना, काय सांगू तू. आणि त्याच्यात काय झालं? नाही नाही म्हणत म्हणत तू बी लय जेवली म्हणून तुला तसं वाटत असेल. तू का ग माझ्या जेवणाचं माप काढतेस? अगं आहे, तुझ्या जेवणाचं माप मी कशाला काढू? पण नशिबानं एवढं चांगलं खायला मिळतंय तर कशाला सोडायचं? मी तर आता हितनं हारायचीच नाही बघ. अगं तुम्ही सगळ्यांनी तर पार लाज इकून खाल्ली या. मला वाटत होतं तू काहीतरी वेगळी निघशील, पण तू बी तसलीच. पण माझ्या नातीचं लगीन त्या कंपाऊंडरची होऊन देणार नाही म्हणजे नाही. अगं आहे, कधीतरी तू शहाण्यासारखी वागत जा ना ग. हे बघ, डिंपीचं लग्न त्या डॉक्टरशी झालं ना म्हणजे बाबूच्या कर्जासोबत माझ्या बी कर्जाचा बोजा जरा हलका नाही होणार का? सांग बरं. वा ग वा, वाहत्या गंगेत कसा हात धुवायचा हे शिकावं बघ तुझ्याकडनं. ही घे म्हैसूर पाक, खा खा. इकडे दे मला. हा घे घे, अगं खा. ही घे, अजून घे अजून घे. अगं आपल्याच दाजीच आहे. हा घे खा. तुझ्या जिभोर हागलं काळ कुत्र तुझ्या. मोठा दाजीचा, दाजीवाला मोठा दाजी. आजी. अगं आहे, गेला तो गेला, नको काटे हलू मोकळी. काय ग, का तू फेकलं? किती गोड गोड चांगलं लागत होतं. मला नको त्या कंपाऊंडरचं काय, त्याच्यावर नाही बाय माझा भरोसा. त्या पोराला ह्याच्याकडे आणलं तो मेला. अगं ह्यानीच मारला असेल त्याला. आपल्याला मारायला तो कमी करायचा नाही. अगं नाही आहे, डॉक्टर तसा माणूस नाहीये. मग खा तू, आणि परत मेली बिलीस ना तर मला म्हणू नकोस का सांगितलं नाही म्हणून. खाल्लास का? काय नाही बाया, सोडलं समज. हा, हे सोडलंस ना तसं हे हॉटेल बी सोड आणि मला चल घेऊन तुझ्या बरोबर. अगं चल की. अगं आता कुठं जायचं रातचं? सकाळी बघ उठलं, चल झोपायला. मॅडम, दिवे मॅडम, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार आहे. त्या देवीसिंगने खूप मोठा गेम खेळलाय आपल्यासोबत.
काय झालं मॅडम? त्याच्या बॉडीमध्ये बेटा ब्लॉक्सचा ओव्हरडोस दाखवत आहे. इसका मतलब है उसको किसी ने खाने में दिया है. म्हणजे फूड पॉइझनिंग का? नाही, फूड पॉइझनिंग म्हणता येणार नाही. हा वेल प्लॅन मर्डर आहे. तो त्या दिवशी कुठे गेला होता, त्यांनी कुठे कुठे काय काय खाल्लंय याची सगळी डिटेल्स हवेत मला आत्ताच्या आत्ता. हो मॅडम.